नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024 जी 2 फेब्रुवारी 2025 होणार आहे. या परीक्षेचे ॲडमिट कार्ड म्हणजेच हॉल तिकीट आज MPSCने जाहीर केलेले आहेत. हे हॉल तिकीट आपल्याला MPSCची जी ऑनलाईन अर्ज प्रणाली आहे mpsconline.gov.in या वेबसाईटवरून डाउनलोड करायची आहे. आणि ही जी वेबसाईट आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सेस कमेंट सेक्शनमध्ये देईल. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून तुमचं हे ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता. सो एकंदरीत या नोटिफिकेशनने अजून काय दिलं आहे तर ज्या विद्यार्थ्यांना हे प्रवेश प्रमाणपत्र मिळवण्यास काही अडचण येत असेल, म्हणजे हे डाउनलोड करण्यासाठी काही अडचण येत असेल, तर तुम्ही इथं दिलेले जे ईमेल ID आहेत यांना कॉन्टॅक्ट करू शकता किंवा या फोन नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सो लवकरात लवकर तुम्ही हे ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचे आहेत. तसेच हे ॲडमिट कार्ड मोबाईलवर कसं डाउनलोड करायचं याचं आपण आता स्टेप बाय स्टेप इथं प्रोसेस बघूया. सर्वप्रथम तुम्हाला MPSC ऑनलाईन जी MPSCची अर्ज प्रणाली आहे या वेबसाईटवर जायचं आहे. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन तसेच कमेंट सेक्शनमध्ये देईल. इथे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुम्हाला लॉग इन करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता जी MPSCला तुम्ही दिलेला ईमेल किंवा मोबाईल नंबर आहे, म्हणजेच रजिस्टर्ड ईमेल किंवा मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे. तुमचा पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचा पासवर्ड विसरलेला आहे ते इथून फॉरगेट किंवा रिसेट पासवर्ड करून सुद्धा त्यांचा पासवर्ड मिळू शकतात. सो लक्षात ठेवा. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथे वेबसाईट ओपन होईल आणि इथं जी एक इमेज येईल या इमेजमधील तुम्हाला जे आकडे आहेत ते इथं टाकायचे आहेत आणि प्रोसिडवर क्लिक करायचं आहे. प्रोसिडवर क्लिक केल्यानंतर तुम्ही लॉग इन होताल आणि तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे इथे वेबसाईट ओपन होईल. तुम्हाला इथं माय अकाउंटवर क्लिक करायचं आहे. माय अकाउंटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथे वेबसाईट ओपन होईल. तुमच्या इथं प्रोफाईलची समरी असेल, फोटो असेल, नाव असेल, तसेच तुमचा मोबाईल नंबर असेल आणि तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं माय ॲप्लिकेशन्स, म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत MPSCसाठी जेवढे काही ॲप्लिकेशन भरलेले आहेत ते सर्व इथं खाली येतील. आणि हे ॲप्लिकेशन तुम्हाला स्क्रोल डाऊन करून आपलं जे ॲप्लिकेशन आहे महाराष्ट्र ग्रुप B नॉन गॅझेटेड सर्व्हिसेस कंबाईंड फिल्म एक्झामिनेशन 2024 हे ॲप्लिकेशन तुम्हाला इथं सर्च करायचं आहे. ते तुम्हाला सर्वात शेवटी किंवा खालच्या साईडला तुम्हाला मिळून जाईल, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथं जे व्ह्यू बटन आहे याच्यावर क्लिक करायचं आहे. या व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं वेबसाईट ओपन होईल आणि इथं वरच्या साईडला रिसेंट नोटिफिकेशन येतील. इथं तुम्ही बघू शकता ॲडमिट कार्डचा ऑप्शन आहे. या ॲडमिट कार्डच्या ऑप्शनच्या समोरचं जे व्ह्यू आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं वेबसाईट ओपन होईल. याच्यात अजून एक सांगण्यासारखं, जर विद्यार्थी मित्र मोबाईलवर डेस्कटॉप व्ह्यूमध्ये ही वेबसाईट ओपन करत नसतील तर हे जे रिसेंट नोटिफिकेशन आहे हे तुम्हाला खाली येईल. सो पॅनिक होऊ नका. तुम्ही हे जे रिसेंट नोटिफिकेशन आहे हे डेस्कटॉप व्ह्यू जर केलं असेल तर इथं वरच्या साईडला भेटेल आणि मोबाईल व्ह्यूवरच असेल तर खाली भेटेल. त्याच्यामुळे स्क्रोल डाऊन करा आणि तुम्हाला हे नोटिफिकेशन खाली मिळतील. इथं ॲडमिट कार्डचा असा ऑप्शन येईल. इथं तुम्ही डाउनलोडवर क्लिक करायचं आहे. या डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे हॉल तिकीटची PDF आहे ते ऑटोमॅटिकली डाउनलोड होईल. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचं हॉल तिकीट बघू शकता. तुमचं इथं तुम्ही फोटो सिग्नेचर बरोबर आहे का ते चेक करून घ्या. तसेच तुमचं इथं जिल्हा केंद्र आणि तुमचं तुम्हाला जे सेंटर मिळालं आहे ते बरोबर आहे का इथं तुम्ही बघून घेऊ शकता. तसेच तुमचं नाव इथं तुम्ही बघून घ्या. तसेच परीक्षेची आपल्याला सर्वांना माहिती आहे की 2 फेब्रुवारीला होणार आहे आणि या परीक्षेचा जो उपकेंद्रावर उपस्थितीचा टाईम आहे तो 9:30 आहे आणि परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशाची वेळ हे 10:30 आहे आणि एक्झॅक्ट पेपर हा 11 ते 12 होणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तसेच इथं जे इन्स्ट्रक्शन दिले ते तुम्ही इथं व्यवस्थित वाचून घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेच्या वेळेस प्रत्येक सत्राकरिता ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणती एक तुम्हाला ओरिजिनल ID घेऊन जायची आणि त्याची एक झेरॉक्स तुम्हाला घेऊन जायची आहे. त्याच्यामुळे हे उर्वरित सर्व तुम्ही इथं इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्या. सर्वांना या परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद.